जळगाव महापालिका निवडणुकीचा या ठिकाणी बिगुल वाजलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज जर आपण बघतो तर मेरूण परिसरातील संतोषी माता मंदिरावर या ठिकाणी राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा या ठिकाणी प्रचार नारळ फोडण्यात आलेला आहे। आपल्यासोबत या ठिकाणचे उमेदवार आहेत राष्ट्रवादीचे। दादा, काय सांगाल, तुम्ही मागील काळामध्ये शिवसेनेतर्फे या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात होते आणि आता तुम्ही राष्ट्रवादीचा या ठिकाणी फटका टाकून राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर या ठिकाणी तिकिटावर या ठिकाणी उमेदवारी केलेली, काय असणार तुमची प्रतिक्रिया? मी सर्वात पहिले नमस्कार। मी राष्ट्रवादी काँग्रेस या घड्याळ्या चिन्हावर प्रभाग क्रमांक 17 मधून इलेक्शन लढवत आहोत। या ठिकाणी जळगाव महानगरपालिकेमध्ये महायुती असून आम्ही महायुतीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या घड्याळ्या चिन्हाला या ठिकाणी जागा सुटलेली आहे। त्यामुळे प्रभाग क्रमांक 17 मधून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याकडनं घड्याळ या चिन्हावर 4ही उमेदवार या ठिकाणी इलेक्शन लढत आहोत। दादा, काय नेमका अजेंडा असणार आहे तुमच्या समोर? या ठिकाणी एक माजी नगरसेवक आहात, तुम्ही पण या ठिकाणी माजी नगरसेवक म्हणून पण या निवडणुकीच्या रिंगणात उभे आहात। असं असताना कसं राहणार या प्रभागातलं गणित? नेमकं या प्रभागातलं गणित एकच असेल की 2 प्रभाग मिळून एक प्रभाग तयार झालेला आहे आणि या प्रभागामध्ये विकासाच्या मुद्द्यावर जास्त मोठा मुद्दा गाजणार आहे। कारण की हा एरिया खूप हुशार लोकांचा एरिया, आमचा सर्व संमिश्र भाग या भागामध्ये आहेत आणि ज्या भागामध्ये विकास झाला आहे आणि ज्या ठिकाणी विकास बाकी आहे याच गोष्टीवर फक्त या एरियात चर्चा सुरू आहे आणि विकासाचा मुद्दाच घेऊन मी इलेक्शन लढणार आहे। प्रशांत दादा, असं असताना गेल्या 1 महिना आधी तुम्ही मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता। त्याच्यानंतर तुम्ही मागील काळात शिवसेनेतर्फे या ठिकाणी उमेदवारी केली होती। मात्र अचानक असं काय झालं की तुम्हाला पुन्हा घड्याळ्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागली? आम्ही महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादीला सुटली आणि या एरियाचा जो भाग आहे त्या एरियातल्या संपूर्ण जे मित्रपरिवार आहेत, जे मतदार आहेत, मतदार राजा हा मतदार राजाच असतो। मतदार राजाचं म्हणणं होतं की तुम्ही या चिन्ह फक्त चिन्ह बदला आणि चिन्ह बदलल्यामुळे आमच्या याच्यावर आम्हाला कोणतीही अडचण निर्माण होणार नाही। मतदारांचा मान ठेवून मी घड्याळ या चिन्हावर इलेक्शन लढवत आहोत। 1 महिना आधी तुम्ही ज्यावेळेस भाजपामध्ये प्रवेश केला त्यावेळेस मतदारांचा कौल नाही घेतला होता का? तेव्हा तुम्ही कमळावर या ठिकाणी कमळाची साथ दिली, तुम्ही धनुष्यबाण सोडून कमळाकडे गेले। मात्र कमळाने जेव्हा तुम्हाला या ठिकाणी तिकीट नाकारलं तेव्हा तुम्ही आता घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत, काय सांगता? आम्हाला नाकारलं वगैरे नाही आणि मी सर्वात पहिले अगोदर सांगू इच्छितो की आम्ही शिवसेना या चिन्हावर निवडून आलो होतो, पण शिवसेनेचे 2 भाग झाले, एक झाला स्मशाल आणि एक भाग झाला धनुष्यबाण। तर मशाल या चिन्हाकडून आम्ही 5 वर्ष काम केलेलं आहे आणि आम्ही भाजपमध्ये सर्व आमचे जे 15चे 15 नगरसेवकांचं ठरलं होतं की भारतीय जनता पार्टीमध्ये जायचं। तर आम्ही सर्वचा सर्व ग्रुप गेला। त्यावेळेस प्रभाग रचना वगैरे काही पडलेली नव्हती, मतदारसंख्यांची संख्या काही समोर आलेली नव्हती, पण ज्या वेळेस वाढ रचना पडली त्यावेळेस आमच्या सोबतचे सहकारी सुद्धा प्रभाग क्रमांक 14 मध्ये लढत आहेत, ते भारतीय जनता पार्टी चिन्हावर लढत आहेत आणि मी प्रभाग क्रमांक 17 हा माझा अर्धा भाग या भागामध्ये जुळल्यामुळे, या अगोदर आईचा भाग होता प्रभाग क्रमांक 32, या भागाला हा भाग जुळल्यामुळे मी ठरवलं की या भागातून इलेक्शन लढवायचं। आणि या ठिकाणचे जे मतदार आहेत, माझे मतदार राजांनी मला सांगितलं की आम्हाला चिन्हाचं अडचण असल्यामुळे आणि ही जागा महायुतीला सुट्टे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला, तर त्यामुळे सत्तेतही आहे आणि चिन्हही बदललेलं आहे आमचं। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ या चिन्हावर मी पूर्ण आमच्या मतदार राजे खुश झालेले आहेत की घड्याळ चिन्ह घेऊन मतदार राजांनी सांगितलं विजयाचं शिल्प आम्हीच फडकवणार आहोत। निश्चितच विजयाचं शिल्प फडकवण्याचं या ठिकाणी प्रशांत सांगितलेलं आहे। मात्र असं असताना घड्याळ चिन्हावरती तुमच्यासारख्या मतदारांनी या ठिकाणी सांगितल्यानंतरच त्यांनी या ठिकाणी घड्याळ चिन्ह हे हातात घेतलेलं आहे आणि त्या घड्याळ चिन्हावरती त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। तुम्ही काय सांगाल, या 1-2 महिन्यामध्ये जी खेळी झाली राजकारणाची, त्या संदर्भात काय प्रतिक्रिया असणार एक मतदार म्हणून? हे जो लोक आहे आमचे सगळे समाज मिक्सर समाज आहे, म्हणून त्यांनी हे निर्णय घेतला आहे का वो आमचे सीट पाहिजे, सीट गिरायला पडायला नको पाहिजे, म्हणून लोक मतदारसंघाचे सांगलं त्यांना ते काम केलं। अजून काही मतदार बंधू आपल्या सोबत आहे, ताई काय सांगसाल? प्रशांत दादा असतील किंवा राष्ट्रवादीचे उमेदवार या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे, कशा पद्धतीने प्रभागाचा विकास अपेक्षित आहे या संदर्भात? या विकासाचा प्रभात असा आहे की रोड प्रशांत भाऊ नाईक यांनी रोड केले, गटारीचा विकास केला, सगळ्या समाजामध्ये काही झालं म्हणजे तो धावपळ करतो, कुठे काही झालं तिथे पटकन जातो बुवा, असं त्याचा विकास चांगला आहे बुवा या भागामध्ये। ज्या पद्धतीने या ठिकाणी विकास कामे झालेली आहे, मात्र अशा असताना राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी या ठिकाणी आज प्रचार नारळ फोडलेला आहे, काय प्रतिक्रिया असणार आहे? कसा कौल राहणार आहे जनतेचा या संदर्भात? आमच्या गावाचा नाही, हे जे सांगतो ना
आता मला तेवढं स्मरण नाही आहे. मी जे सांगतो तर ते यांच्याशिवाय, कारण हे जे उमेदवार आहे ना हे भलते तू भारी आहे. ते कसं काही बी कोणी बी बोलावलं काही बी केलं चटच येतात, चटच खूप जमी काम. तुमची काय प्रतिक्रिया असणार आहे या आमच्यामध्ये आमच्या प्रशांत भोये यांच्या सर्वात मिळून मिसळून राहणारा उमेदवार आहे आणि कोणाही काढल्या कार्यामध्ये तो हजर असतो आणि त्याच्या बाबतीत विकासाचं म्हणायचं म्हटलं तर तो प्रत्येक याच्यात तो पुढे काम केलेलं आहे. त्याने सर्व ठिकाणी रोड असो, कुठलं गटारीचं काम असो किंवा संरक्षक भिंतीचं काम असो, तर तसेच साईबाबा मंदिरामध्ये एक चांगला परिसर लोकांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. तिथं लोकांचे लग्न कार्य वगैरे होतात, सर्व लहान मोठे छोटे कार्यक्रम होतात. तिथं कुठल्याही प्रकारचा मोबदला लागत नाही आणि प्रशांत असल्यामुळे त्याच्यासोबत जे उमेदवार आहे तेही चांगल्या पद्धतीचे आहे. ते सुद्धा या भागामध्ये पुढे चांगल्या पद्धतीनं काम करतील. निश्चितच आपण बघितल्या या संपूर्ण उमेदवार असतील किंवा मतदार राजांच्या किंवा पक्ष कार्यकर्त्यांच्या या ठिकाणच्या प्रतिक्रिया की अचानक महिन्याभरापूर्वीच प्रशांत नाईक यांनी कमळावर विश्वास ठेवून या ठिकाणी पक्ष प्रवेश केला. त्यानंतर गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी मतदार राजांचा कौल घेतल्यानंतर पुन्हा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादीच्या तिकिटावर उमेदवारी केलेली आहे. प्रभाग क्रमांक या महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 17 मध्ये त्यांच्या या उमेदवारीमुळे एक वेगळीच रंचना या ठिकाणी पाहावयास मिळते आहे. चर्चा देखील आहे. त्याचप्रमाणे आज त्यांच्या या प्रचार नारळ फोडून या ठिकाणी प्रचाराला सुरुवात झाली. मात्र येणाऱ्या 16 जानेवारी रोजी नेमकं या प्रभागातील जनता नेमक्या कोणत्या पक्षाला कौल देते हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव.